आम्ही ना एक ग्रुप केलता ना, त्या ग्रुपवर नाही का पोरला नाही इमर्जन्सी मध्ये लावत होते नाही का. त्या मंचुरनवाला पोरग आहे, हे कमावतं आहे दिवसाला 700-800 रुपये. मग यांनी 100 रुपये दिले राव. एक टाईम काढवा सकाळचा आणि संध्याकाळची मका असं करायची. बराबर खाद्यात मग व्यवस्थित. नेमकं आहे ना व्हिडिओमध्ये ना मला सिक्वेन्स दिसत नसन का माहिती का, ज्यावेळेस मला शूट करता येतं ना प्रत्येक वेळेस मग सिक्वेन्स बराबरपणा करता येतो. बट काय होतं आहे, टू व्हीलर असल्यामुळे ना मी ना शूटच करू शकत नाही. उद्या आहे ना 24 जुलै आहे. बी मला मी ना मागल्या 24 जुलै 2025ला विकत घेतला होता. मला वाटतं जवळपास याला 10,000 रुपये घेतला होता मी तिथं. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 11 वाजलेत. मी उठलो होतो जवळपास 6 वाजता. मी 6:30ला गोट्यात जाऊन आलो होतो. 8 उरकलो होतो. मग आता झोपलो परत. रात्री झोपलो झाली 3 वाजता झोपलो होतो रात्री मी. काल रात्री कुठंच नव्हतं गेलो, काहीच एडिट नाही केलं. तरी मी लॅपटॉपवर ना ब्लॉग्स बघत होतो त्याचे, समय राहण्याचे बघत होतो शोज. त्यामुळे झोपच नाही लवकर. आता मी माझा चॅनल बघतोय. आता मी चहा घेणार आणि मग बाहेर जाणार. गोट्यात चक्कर मारू पहिली एक जरा. गोट्यात चक्कर मारून आल्यानंतर ना आपलं ना दुसरं काम आहे 2. 12 वाजले आत्ता. सकाळी मी ना इथून काढलून इथं आत टाकली दोघांना. मका बघा 300 किलो आणलीत मी कालच. सकाळी काढप टाकलाय. एक टाईम काढवा सकाळचा आणि संध्याकाळची मका असं करायची. बराबर खाद्यात मग व्यवस्थित. सर तर पाणी पित नाही पावसामुळं का असतं काय राडा करायचं करून आणला. डायरेक्ट 6 वाजता साफ करायचं. ते चक्कर मारायला आलो आत्ता बघायला किती खात्यात किती नाही. परत टाकायला अजून आणला. भीमा काय नीट खात नाही कडवा. लक्ष्मी खातीत का कशा पुढे तोंडा पुढं खडबाच्या खाल्ल्याशिवाय टाकायचं नाही आणला. माक्याला साकावलेली दोघं. नेमकं आहे ना व्हिडिओमध्ये ना मला सिक्वेन्स दिसत नसन का माहिती का, ज्यावेळेस मला शूट करता येतं ना प्रत्येक वेळेस मग सिक्वेन्स बराबरपणा करता येतो. बट काय होतं आहे, टू व्हीलर असल्यामुळे ना मी ना शूटच करू शकत नाही. गाडी चालवणं शूट करणं असं होतं. थोडं समजून घ्या. 1-2 दिवस नंतर गाडी आल्यानंतर आपण बराबर करू. मस्त होईल तशीच ना. खराब आहे. ओके दे वाळी जागा लगेच. 2,000 years later. हो आता झोप 5:30 वाजलेत. पोराला न झोपवतो आणि मी झोपलो. कारण रात्री झोप नाही झाली त्याच्यामुळे ना लय बेकार झोप आली राव. गुतून गोठ्यातून डायरेक्ट घरी गेलो. डायरेक्ट झोपलो. आता उठलो मी 5 वाजता. चहा पिऊन खाली आलो. यांच्याकडं यांना खायला पाहिजे टाकायला लागेल. या दोघांना आहे ना पुढं बांधून देतो लगी. खाल्ले का नाही काय माहिती राव. वाटा नाही खात लवकर नीट चांगला. ही खाते सगळं. त्याला मका बघता आवडते. मका दाबून खातो हा. मका आंबवान त्याला सोकावलेला या. सगळं उरकलं. त्यांना खायला प्यायला टाकलं. साफसफाई केली. डन. गोठ्यातलं काम तर झालं सगळं. ही मग किती दिवस जाईन ना आता म्हणजे जरा कॅल्क्युलेट करतो नाही का बरोबर. डेट मी ना नोटबुक लिहिलेली बरोबर. नोट्सवर आयफोनची नोट्स असेल ना त्यात टाकलेली. मग आता बघायचं किती दिवस जाईन. 300 किलो. मग त्यानुसार आपण आणत जायचं पुढं. आता एक टाईमला मका आणि एक टाईमला काढबा बाद झाला.
रात्रीच्या टायमिंगला मग टाकणार यांना भेटा बद्दे ना बरोबर खाता येते व्यवस्थित सांडवीत नाही कडबा नीट नाही खात त्याच्यात कडबा इथं पक्की घाण करते आणि हा माठ्या पण करतो लय घाण मग आता असायला प्लॅनिंग करतो आम्ही हिच्यात बरोबर पाडता येत नाही ना मग कडबा 1 hour later. आता 9:30 वाजल्यात आकाशच्या मासा सेंटर आलो मी आता तिथून चाललो होतो याला बैठला मी थांबलो इथं बारीक सारी पाऊस यायला लागलो एवढ्यात पण भिजन राव तलबाचं पाणी झालं रे टोयला राव फिरता पण येत नाही आणि येत प्रॉब्लेम असा आहे आता चालू होतं पुढं आवड्यात परत पाऊस यायला लागला एवढं हॉटेलपर्यंत गेलो ना ते भिजन मी अक्का काय राव अय यार जडीबुटी सेंटर बंद झालं काय हा होय तर जडीबुटी सेंटर होतं तो आणि त्याचा बिझनेस कॉलेब होता ना नशीब आला रेंज तरी 62 किलोमीटरची मी चार्जिंग करून ठेवलं त्याला 2 दिवस आधी अजूनपर्यंत मी आवून झिरो नाही गेली आता युजली मी पाऊस नसता ना अख्खी झिरो करायचं त्याला फिरून फिरून पावसामुळे फिरतात येत नाही कुठं छत्री घेऊन येतोय असा कमी पाऊस झाला म्हणून बाहेर निघलो 9:30 वाजता ते पण 6 वाजता उरकलो होतो मोठ्यातलं मी अख्खं आता 6 बीस बघून तरी येऊ परत पाऊस चालू आलो एड्या थोडं थांबायला नाही पाऊस भिजून जायला लागेल परत नाही तर तरी मला 10 वाजले आणि आता पाऊस गेला आता 5-10 मिनिटं पडते 5 मिनिटात परत जाते पाऊस हा ना तिथून निघलो इथं थोडा वेळ थांबलो पाऊस आला परत तू उघडला आता 5 मिनिटांनी परत पाऊस येईन बोल तो मनोगत व्यक्त कर जाऊ भाऊ आम्ही ना एक ग्रुप केलता ना त्या ग्रुपवर नाही का बोरला नाही इमर्जन्सी मध्ये लावत नाही का त्या मंत्र्यांवाला बोर्ग आहे हे कमावत आहे दिवसाला 700-800 रुपये मग यांनी 100 रुपये दिले राव इथं कॅनबे चौकात यायचं दुकान राव असे लोक मदत करतात याला तुला पण करतो आपण ॲड टाकतो 1000 रुपये टाक तुला कमी तर पैसे अरे करे का त्याला मदत बिदत त्याला काय मारता 1 hour later. अजून 20 मिनिटं आल्यात मी गोठ्यात आलो आता त्रावड्यातून डायरेक्ट उद्या आहे ना 24 जुलै आहे भीमाला मी ना मागल्या 24 जुलै 2025ला विकत घेतला होता मला वाटतं जवळपास याला 10,000 रुपये घेतला होता मी तिथं 10,000 रुपये आणला बाई तेव्हा इतकं बारीक होतं आता एवढा खाऊन पिऊन एवढा मोठा केला याला मी आता हा व्हिडिओ पडून जवळपास मला वाटतंय जून जुलै ऑगस्टला पडणार आहे बॅकअप असल्याशिवाय ना ब्लॉगिंग होत नाही डेली अपडेट दिली माझ्या गेम व्हायची एखाद्याची काय सगळंच टाईम टू डेट सांगितले ना मग ते नुकसान तसं वाटलं तर आणि आपल्याला सिक्वन्स पण लावता येत नाही बरोबर फिरायला बॅकअप पाहिजे नाही त्यावेळेस आपल्याकडे व्हिडिओ पण राहिले ना समजा बॅकअपला मग आपल्याला हळूहळू काम करता येतं व्यवस्थित आणि लॉंग टर्म करता येतं मी जवळपास 1.5 वर्ष झाले व्हिडिओज बनवते नॉनस्टॉप त्यामुळंच ओके यांना बघायला आलतो या हातल्या लाईटी बिटी बंद करून ठेवल्या या लाईट चालू होतो तिथे ट्यूब लावायची उद्या आणि ती ट्यूब तिकडे घ्यायची मग काय गोठ्यात उजेड पडत इथं डन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला आहे ना कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल ना केलं चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण उद्या